नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण TIT टेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक 18 जी 18 डिसेंबर 2017ला झाली होती त्यामधील मराठी विभाग सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा सराव होईल. तर चला पाहूया. पहिलाच प्रश्न मराठीचा होता पहा. नाक मुरडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? आणि याचा अर्थ आहे नापसंती दाखवणे. पुढचा क्वेश्चन पाहू. पुढील जोड शब्द पूर्ण करा. तर गाडी, घोडा पर्याय क्रमांक सी. पुढील म्हण पूर्ण करा. टिमटिम उलट्या बोंबा, चोराच्या उलट्या बोंबा पर्याय क्रमांक सी. आता मला 7वे वर्ष लागले असे वाक्य आहे आणि या वाक्यातील विशेषण ओळखायचे आहे. तर इथं वर्ष हे नाम आहे. नामाबद्दल विशेष माहिती 7वे या अक्षरानं सांगितलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर आहे. टवाळखोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उनाळ, खोडकर, सभ्य, टाळ्या वाजवणारा. तर पर्याय क्रमांक सी सभ्य हे याचे योग्य उत्तर आहे. अभिजात, शाकुंतला आणि मेघदूत टिमटिम यांनी लिहिले. तर कालिदास यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक बी. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? चिंतनीय, चिंतविणे, चितारणी, चितारणे. तर पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? तर पहा, जहाजावर सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही हेच शुद्ध वाक्य आहे. खालील वाक्य वाचून घ्या, तुम्हाला त्याच्यात चुका आढळतील. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. प्रजा, पद, प्रचिती, वरील सर्व. तर याचं उत्तर वरील सर्व येणार, कारण बघा, ती प्रजा, ती पद, ती प्रचिती. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अशुद्ध वाक्य ओळखा. पुस्तक वाचनात माझा वेळ छान जातो. गोव्याकडची माणसे माझी आठवण काढतात. ते सदा आमच्या पैशाला दारू पितात. तर पहा, पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर आहे, कारण ते सदा आमच्या पैशाची दारू पितात असं झालं असतं, पण ते पैशाला दारू पितात आलेलं, त्यामुळे पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. तरी पण पर्याय क्रमांक डी वाचूया. बोलण्याच्या ओघात त्यांचा विषय निघाला हे पण शुद्धच वाक्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे अशुद्ध वाक्य आहे. निर्भत्सना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? स्तुती, तिरस्कार, तारीफ, वत्सनाभ. तर पहा, निर्भत्सनाचा समानार्थी शब्द होणार तिरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मर्दुमकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? भेकडपणा, शौर्य, पराक्रम, असभ्यपणा. मर्दुमकीच्या विरुद्धार्थी येणार भेकडपणा, भित्रा. त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. जीवापाड, जीवापाड, जीवापड, जीवपद. पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे. उद्दाम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? विनयी, जाणून बुजून, मर्यादशील, काय मुजोर. तर पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे, मुजोर. स्तुती करणारा, भाट. पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट पहा, लास्ट वन. चंद्रोदय या शब्दाची संधी ओळखा. तर चंद्रोदय या शब्दाचा विग्रह होतो चंद्र अधिक उदय, आणि हे पर्यायामध्ये नाही, त्यामुळे पर्याय डी ह्याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिका 18 सोडवली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.